आणि तिथे पांडुरंग नाहीतर देव होती पाठी मोहरा आणि नसले विघ्नायती नाही का आधी देवाला जरी भजलं नाही पूजलं नाही तर कलेश उत्पन्न होतात विघ्न उत्पन्न येतात कोणतंही कार्य सिद्ध होत नाही म्हणून आधी नमन त्या देवाला परमेश्वराला पांडुरंगाला अग पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण शक्ताजिया दुसरे चरण शक्ताजिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण शक्ताजिया दुसरे चरण शक्ताजिया दुसरे चरण शक्ताजिया त्यांच्या कृपा झाली कथेच्या विस्तार आणि बाबाजी शरणगुरु दास तुका तर सर्वात आधी त्या भगवंताला त्या पांडुरंगाला आधी नमन कारण या संसारामध्ये कणाकणामध्ये या पृथ्वी तळाच्या प्रत्येक वस्तूमध्ये ते चैतन्य परमात्मा ते चैतन्य ज्योत चैतन्य शक्ती समाविष्ट झालेली आहे हरीच्या हो दासा हरिदाही दिशा अनभावे जैसा तैसा हरी चराचरामध्ये चैतन्य शक्ती पसरल्यामुळे हा जगत त्या शक्तीने चालत आहे जरी देवाची सत्ता नसती तर कदाचित हा पृथ्वी घडला नसता आणि तुम्ही या संसारामध्ये आलो नसतो म्हणून संतांचं प्रमाण आहे पहिले कुठे जन्मते काही अवघे शून्य होते पायी अग सूर्य चंद्र तारा नाही कानोबाते रे ते पहिले आधी या संसाराचा
पण देवाने त्या परम चैतन्य रूपी शक्तीने एवढा मोठा संसाराची रचना केली. किड्याला, माकोड्याला, झाडाला, झडूयाला, आम्हाला, तुम्हाला, ढोराला, वासराला सगळ्याला जन्म दिला या संसारात. आणि या सगळ्यांचा सूत्रधार त्या देवाचा हातात नाही का. जन्म देणे, मरणागती जाणे, खाणे पिणे राहणे आहे म्हणून आपण डोळ्याला पाहत आहोत. तो आहे म्हणून डोळ्यानं पाहतो, मुखानं बोलतो, हाताने कार्य करतो, पायानं चालतो. मग अशा परमपिता परमेश्वराला अभिनंदन. कारण आपला सगळा सत्ता त्या देवाजवळ आहे आणि तो देव या जगाचा संचालक आहे. आणि आम्ही काय पात्र बना. ड्राम्यामध्ये कसा पडदा निघते, पडदा निघाला काय एक पात्र बाहेर निघते, आपला पात्र करते पूर्ण दृश्य. एक दृश्य समाप्त झाला का पडदा पडला का तो तिकडं आतमध्ये गेला. तशासारखा हा जीवन आहे. हे पृथ्वी रंगमंच आहे आणि याचा करता धरता संचालक तो देव आहे. आणि त्याने जसे पडद्याची दोरी उघडली तर संसारामध्ये आम्ही जन्म घेतो आणि आमचा किरदार खतम झाला का त्यानं पडदा बंद केला नाही का. मग आमचा काय आहे का इकडे सगळं त्या देवाच्या हातात आहे. म्हणून संत म्हणतात सारी दुनिया का तू ही करंधार है, अरे बिना तेरे ना किसी को लगा पाए, तेरे बिजली से चलता है सारा गगन, डोलती है हवा, भूलता है जीवन, सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, और बिना तेरे ना किसी को लगा पाए. नाही का. सगळ्या प्राण्याचा सरदार म्हणजे सगळ्यांच्या जीवाचा सूत्र त्या देवाच्या हातामध्ये. म्हणून ते चैतन्य शक्ती जरा जरा पसरलेली आहे. एवढंच नाही तर शास्त्रामध्ये सुद्धा संतांनी आणि ग्रंथामध्ये सुद्धा त्या महात्म्याने लिहून ठेवलं. भक्त प्रल्हाद माहित आहे आणि त्याचा बाप हिरण्यकश्यप. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यप विचारू लागला म्हणे कोठे कोठे तुझा देव आहे, देव देव करतेस म्हणे मला बजावायला सांगतो म्हणे बापाला मानत नाही आणि म्हणे नारायण नारायणाचा जाप करतेस म्हणे कोटी कोटी तुझा देव आहे. तसा मुलगा म्हणू लागला बाबा किड्यामध्ये, माकोड्यामध्ये, झाडामध्ये, झडुल्यामध्ये, ढोरामध्ये, वासरामध्ये ना तुझ्यामध्ये ना माझ्यामध्ये म्हणे सगळ्यामध्ये देव भरलेला आहे. कुठं कुठं सांगू म्हणे तुम्हाला. काऊन म्हणे या खंब्यातही तुझा देव आहे का म्हणे. हो खंब्यातही माझा देव आहे. खंब्यात देव आहे म्हटलं तसाच यानं गदा उचलला हिरण्यकश्यपाने आणि दिला खंबा तोड. जसा खंबा तोडला तसाच काय झाला नरसिंह अवतार बाहेर. मग त्या निर्जीवामध्ये देव आहे म्हणून तर त्या खांबातून देव निघाला बाहेर. म्हणजे तुमचे भाव त्या खांबावर होते, भक्त प्रल्हादाचे भाव त्या खांबामध्ये होते. इथं माझा परमात्मा भरलेला आहे म्हणून देव तेथून प्रगट झाला आहे. नाहीतर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव आणि देव येसेना भेटायचा नाही व, देव बाजारचा भाजीपाला नाही व, देव बाजारचा भाजीपाला नाही व.
म्हणे नाही भाव म्हणे देव मला पाव. आता मनामध्ये भाव आहे तो देव आहे आणि नाही मानला तो देव आहे. मान होतो गंगा माहुना मान होतो बहता पाणी. दगडाला देव बनवा आणि त्या एखादी रोडावर पडलेला दगड आहे समजा त्याला उचलून तुम्ही एका झाडाखाली ठेवा. त्याच्यावर बेलफूल वाहा. त्याला शेंद्राचा टीका घाला आणि त्याच्यावर एक हार टाका. एक दिवस तुम्हीच करून पहा. तिथं लोक नाही जमा होतील तर म्हणा. आणि तोच दगड जरी रस्त्यावर पडला तर कितीच्या पायानं इकडं तिकडं जाईल काही गॅरंटी आहे. मग तुमचे भाव आहेत म्हणून तो दगडही देव आहे. नाही तर मग भाव नाही तर देव नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाव तिथे देव संताची वाणी आणि या तारा वाचन पाहिलं का म्हणून अशा प्रकारचा आमचा देव म्हणून आपण आधी नमनल्या देवाला परमेश्वराला पांडुरंगाला विठ्ठलाला आणि दुसरे नमन संताला समर्थाला सद्गुरु मावलीला. का म्हणून आपण दुसरं नमन त्या संताईला करतो. कारण संत जगामध्ये आहेत म्हणून ही जग टिकून आहे. संत जरी जगात नसते तर हा जग टिकला नसता. का म्हणून कारण प्रत्यक्ष देवाचे दर्शन घडवणारे संत आहेत. भवबंधनातून पार पाडणारे संत आहेत. त्याच्यासारखी पाठी राखा या जगतामध्ये कोणी भेटणार नाही. गुरुदेवासारखी असता पाठी राखा आणि इतराची लेखा कोण करी. म्हणून संत म्हणतात की बाबा रे या संसारामध्ये संत वाचून कोणी देवाची प्राप्ती घडवून देणार नाही. कारण आपण देव पाहायला जातो कुठं देवळामध्ये मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये काय दिसते मूर्त्या दिसते देवाची नाही का. शारदा माताची मूर्ती आहे, माता माईची मूर्ती आहे, मग काय गणपती आहे. 33 कोटी देवांना आपल्याला मंदिरामध्ये दगडाच्या स्वरूपात दिसतात. मग आता जे भजन बोललो देव बाजारच्या भाजीपाला नाही हो त्याच्यामध्ये वंदनीय महाराज सांगतात अगं लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, दगडाचा देव त्याला स्वानाचा भेव, सोन्याचा तिचा देव त्याला चोराचा भेव आणि मातीच्या देव त्याला पाण्याचा भेव. मग हे मंदिरात राहणारे जेवढे देव आहेत त्याला सगळ्याला भेवच भेव आहे. देव म्हणावा कोण आले. ज्या देवाला भेव आहे तो आम्हाला पार लावल का नाही ना. तर ते संत सांगतात की बाबा रे देवळामध्ये जाऊन तुम्हाला काय मिळणार नाही. त्या सत्य स्वरूपाची जाणीव करून घ्या. तो देव म्हणजे तुमचा इकडे बसलेला आहे. गुरुने माझी माझ्या पासी व मा दाखवली कासी. गुरुने माझी माझ्या पासी व मा दाखवली कासी. आणि दाखवली काशी.
इकडच वृंदावन आहे, इकडच कैलास पर्वत आहे, इकडच काशी आहे, इकडच मथुरा आहे, तिकडं जाण्याची काही गरज नाही. अगं कशाला जाता दूर गादूर या जगे ही पंढरपूर. अगं कशाला जाता दूर गादूर या जगे ही पंढरपूर. कशाला जाता दूर नाही याचे देही पंढरपूर. आम्हाला जाणीव नाही या सूर्यामध्ये काय आहे. आम्ही पाहतो बाहेर तीर्थी थोंडा पाणी आणि देवर वकडा सजनी. नाही का तीर्थामध्ये जाऊन आम्हाला दगडा वाचून पाण्या वाचून काही भेटणार नाही. म्हणून संत महात्मा काय करतात या देहामध्ये त्या परब्रह्म शक्तीच्या स्वरूप आम्हाला दाखवतात. कसा ज्योतीच्या प्रकाशे पाहिन तुझे पाय आणि स्थूलामध्ये माझे काय. तर ते परमज्योत गुरुबाबातून कोणी सांगत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात अगं सद्गुरु वाचून सापडे ना सोये. सद्गुरु वाचून वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आदिया. कारण रामचंद्र जन्माला आले, वशिष्ठाला शरण गेले. आम्ही ज्याची पूजा करतो भगवान म्हणतो त्याला भगवंत रामचंद्र.
देवाचा स्वरूप आहे तरी सुद्धा मानवाच्या जन्मामध्ये येऊन संताला शरण गेला. मग श्रीकृष्ण भगवंत त्यांनी सुद्धा मानव जन्मामध्ये गुरु केला. सांदीपणाला गुरु करून आपल्या जीवनाचा उद्धार केला श्री कृष्णानं. एवढंच नाही तर मीराबाईनं एका जातीच्या चंपाराला गुरु केला आणि त्याचा पाय मीराबाई करली. मग आम्हाला तुम्हाला गुरुवाची गरज नाही का? संताची गरज नाही का? आम्हाला तुम्हाला संताची गरज आहे. म्हणून अशा संताला शरण जा की जेणे आपल्याला परधर्म प्राप्ती झाल्या पाहिजे. नाही तर जगामध्ये असे ढोकी लई भेटते. नुसता टिरा लावून घेतल्यानं, टोपी घालून घेतल्यानं, मोठे मोठे जोटा वाढून घेतल्यानं होते का? नाही तर माळ घालून घेत असे गड्यामध्ये आणि हातामध्ये तंबुरा घेऊन घेते चालले आपल्या इकडे तिकडे. आम्ही गुरु आहोत. कोणा? गुरु आहोत, सद्गुरु. आणि इकडे मासऱ्या भात सुरू, मासऱ्या भात सुरू. कंठी मला घालून ठेवायचा आणि आपल्या घरी एका कोणत्यामध्ये बसून चांगला चिकन मटन खावायचा. आणि मग इकडे बाहेरला अजून लावला टिरा घेतला हातामध्ये आपली झारी न चालला इकडे. मग मला गुरु करा गुरु करा गुरु करा, पण तशानं होते का? नाही का? सेजीच्या बोलाने गुरु केलो बाई आणि कैसे लागू पाई जो गड्याचे. नाही मग दुसऱ्याने एखाद्या त्या मटण खाल्यावर गुरु केलं की कोई तसा जैसा गुरु वैसा चेला. मग त्याची प्रवृत्ती तशीच होईल ना. मग हे भावबंधनातून पार पाडणारे गुरु आहेत का? नाही. मग गुरु असावे कसा? जे असे जगतामध्ये लई आहे. लाखों गुरु है जगत में पर ये कभी नहीं काम का. सब स्वार्थ के है आसरे डंका बजाते ना. विश्वास का गुरु एक हो ऐसे गुरु पर ख्याल रे. अरे जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर. जे परम सत्याकडे नेत असेल तसे संताला शरण जाणे या जीवाचा उद्धार करा. तर काही हरकत नाही. नाहीतर काय केलं ना काय नाही केलाय तर काही अर्थ नाही, नाही केला तोही अर्थ नाही. म्हणून म्हणतात आयसियाचा पदर धरा जेणे ईश्वर येईल घरा. ऐसे पदराचे धनी आणि साधू संत ऋषी. म्हणून पाणी पिना छान घेऊन गुरु बनाना जाणते. एखादी पाण्यामध्ये किडा माकूड आला तर पोटात नाही जायला. तशासारखी किड्या माकडाची संगत करणं सोडून टाका आणि चांगल्याची संगत करा. वाईट संगतीनं जगात तसाच होईल. अंगणामध्ये काट्याचा झाड लावायला आंबा गेला म्हणून देते का? काट्याचे येतील ना, आहे का नाही? मग जसा करा तसाच होईल. म्हणून सत्य कर्मावर चालण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूला शरण जाऊन जीवनाचा उद्धार करा. कारण याचा वाचून या जीवनाचा संसार आपला भवबंधन पार होणार नाही. म्हणून अरे गुरुदेव हमारा प्यारा, गुरुदेव हमारा प्यारा, हाय जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा, हाय जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा.
गुरुरायाला. आणि आता आपल्याला आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची आहे, म्हणून घर मालकाला विनंती आहे सगळ्याच्या टेका करा, स्वागत करा आणि टेरवीच्या कार्ड असेल तो द्या. कुठे गेले घर मालक?